26 जानेवारी 1949ला दिल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेचा अंमल या देशामध्ये सुरू झाला। 1950 ते 2019 या 69 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत आज जगामध्ये महासत्ता बनू पाहत आहे। देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून भारताकडे आज बघितलं जातं। भारताला तरुणाचा देश म्हटला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला दिलं जातं असं मला वाटतं। आज देशामध्ये जे 28, 29, 31 राज्य आहेत त्या 31 राज्याची जर परिस्थिती बघितली तर बाबासाहेबांच्या विचारावर असणाऱ्या या 31 राज्यामध्ये आज सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत। म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांनी दूरदृष्टी ठेवून खऱ्या अर्थानं हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, हा देश महासत्ता व्हावा ही संकल्पना बाबासाहेबांनी 69 वर्षापूर्वी नव्हे तर त्याच्या अगोदर 3 वर्षे म्हणजे 72 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी घेतलेलं संविधान निर्माण करण्याचं कार्य हे महत्त्वाचं मोलाचं असल्याचं आता आपल्याला या ठिकाणी दिसतं। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचं मी अध्यक्ष झालो। 30 ऑगस्ट 2018ला माझी निवड झाली आणि 10 सप्टेंबर 2018ला मी अध्यक्षपदाचा कारभार घेतला। गेल्या 4 महिन्यामध्ये मंडळ समजून घेतलं। 10 जुलै 1978ला या मंडळाची स्थापना झाली आणि या महात्मा फुले महामंडळाच्या माध्यमातून 40 वर्षामध्ये या राज्यातील 10,50,000 बांधवांना 1,000 कोटीचा कर्ज वाटप केलं अशी आकडेवारी मला मिळाली आणि मी त्याची डॉक्युमेंटरी फिल्म की त्या माध्यमातून किती उद्योजक तयार झाले, अनुसूचित जातीचे, महार समाजाचे, बौद्ध समाजाचे, याचा लेखाजोखा घेण्यासाठी मी एक कमिटी नेमली आणि त्या माध्यमातून ही प्रसिद्धीची सुरुवात झाली। आमच्या महामंडळाकडे वीज भांडवलाची योजना आहे जी पूर्वी 2004ला 25,000ची वीज भांडवलाची योजना होती। 25,000चं कर्ज प्रकरण बँकेत पाठवल्यानंतर त्याला 10,000 सबसिडी आम्ही देत होतो, परंतु गेल्या 14 वर्षामध्ये हे 25,000चं एकही प्रकरण बँकेनं मंजूर केलं नाही। हे ज्यावेळेस माझ्या समोर आलं आणि मी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला की 25,000ची योजना बंद करून डायरेक्ट थेट 1 लाखाची कर्ज योजना मी चालू केली आणि त्या अनुषंगाने मला सांगायला अभिमान वाटेल की 7 जानेवारी ते 25 जानेवारी म्हणजे आज शेवटचा दिवस आहे ते 1 लाखाचं कर्ज प्रकरण दाखल करण्याचं। लाभार्थ्यांनी कर्जधारकांनी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या राज्यातील 36 कार्यालयात आमचे आहेत त्यांच्याकडे जर आपण कर्ज प्रकरण दिलं त्या कर्ज प्रकरणाची छाननी केली जाईल। ते छाननी केल्यानंतर निवड समितीची जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ती सुद्धा मी रद्द करून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमली। त्या कमिटीची बैठक झाल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र लाभार्थ्याची यादी आम्ही लावणार आणि त्यानंतर 1 मार्च ते 10 मार्चच्या आत आणि साधारणतः आम्ही त्याला तारीख दिली 20 मार्चच्या आत। 20 मार्चला महारच्या 14 तळाचा वर्धापन दिन असतो, त्याच्या आत ही सर्व प्रक्रिया आपल्याला संपवायच्या अशा पद्धतीचे आदेश दिले आणि मला सांगायला अभिमान वाटेल की 7 तारखेपासून आज 25 तारखेला म्हणजे 24 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत माझ्या महामंडळाकडे राज्यातील 7,500 कर्जधारकांनी बांधवांनी कर्ज प्रकरण केले। आज शेवटचा दिवस आहे। मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व बंधू भगिनींना विनंती करेन की रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही कार्यालय चालू ठेवलेत। जास्तीत जास्त लोकांना या 1 लाख थेट कर्ज योजनेचा फायदा व्हावा, त्या माध्यमातून त्यांची आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं ही भूमिका मी महामंडळाच्या वतीने घेतलेली आहे। बांधवांनो, खरं तर अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल अशा सर्व चळवळी बाबासाहेबांनी केल्या, परंतु बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आर्थिक चळवळ थांबलेली होती। ते बाबासाहेबाला वेळ मिळाला नाही आणि ती आर्थिक चळवळ बाबासाहेबांचं हे स्वप्न माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार महात्मा फुलेच्या माध्यमातून मी मागासवर्गीय समाजातील महार असतील, नवबौद्ध असतील आणि इतर अनुसूचित जातीतील बांधव असतात त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो। पुढच्या महिन्यामध्ये साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी 5 लाखाची एक योजना आणतो की ज्या 5 लाखामध्ये मंडळाच्या माध्यमातून
5 लाखामध्ये 50% सबसिडी आणि 100% व्याजाचा परतावा ही भूमिका महामंडळ घेते। या संदर्भात बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये निर्णय होईल आणि निश्चितच मला खात्री आहे की या माध्यमातून सुद्धा जे मोठे व्यवसाय करणार आहेत अशा बांधवांना भगिनींना 5 लाखाचं कर्ज देण्याचा मी प्रयत्न करेन। निश्चितच मी तुम्हाला दुसरं एक सांगेन की 15 नोव्हेंबरला मी माझ्या पक्षाचे नेते, या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्याला 4 मागण्याचं मी निवेदन दिलेलं होतं। 1 लाखाची थेट कर्ज योजना, त्यासोबतच 5, 10, 15, 20 आणि 25 लाखाची थेट एक कर्ज योजना। जे मागासवर्गीयाचं या कर्जधारकासाठी लागणारं उत्पन्नाची जी अट होती 1 लाखाची होती ती 3 लाख करावी। लाभार्थी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली होती, ते रद्द करून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार द्यावेत, या ज्या माझ्या मागण्या होत्या आणि निश्चित या माझ्या मागण्या सर्व महाराष्ट्र सरकारनं पूर्ण केले। त्यामुळं मंडळाच्या माध्यमातून जे 40 वर्षामध्ये करता आलं नाही हे मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये या राज्यातील सर्व शोषित, पीडित, अनुसूचित जातीच्या बांधवांना, नवबौद्धांना आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना या कर्जाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची भूमिका मी या ठिकाणी घेतली। रिपब्लिकन पक्ष सत्तेमध्ये आता मित्र पक्ष म्हणून ही भूमिका घेतो। राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, सामाजिक असुरक्षिततेची भावना आपण सांगता, मला असं वाटत नाही की सामाजिक असुरक्षिततेच्या भावनामध्ये याच्यामध्ये 2 जातीमध्ये भांडण असेल त्याला मला मित्र, 2 जातीमधल्या मित्राचं भांडण असेल त्याला जातीय स्वरूप दिलं जातं आणि हे जे आहेत हे थांबवण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला, आणि मला खात्री आहे की सरकार सक्षम आहे। सरकार या बाबतीत सामाजिक सुरक्षितता निर्माण करण्याची भूमिका घेत आहे। या ठिकाणी मध्यंतरी अॅट्रॉसिटीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, परंतु त्या संदर्भात माझ्या पक्षाचे नेते आठवले साहेबांनी माननीय प्रधानमंत्र्याकडे ही भूमिका मांडल्यानंतर प्रधानमंत्र्यामध्ये डायरेक्ट त्यांनी एक ऑर्डिनन्स काढला आणि कायदा पास करून पूर्वीचा 1989चा असणारा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हेच कायम ठेवण्याची भूमिका आठवले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी। दुसरी महत्त्वाची मागणी इंदू मिलची 12.5 एकरची जमीन आठवले साहेबांच्या माध्यमातून या सरकारने बाबासाहेबांच्या चैत्यभूमीसाठी दिली आणि त्यासाठी साधारणतः 3600 कोटीची ही जागा सरकारी पैसे भरल्याने ही जागा ट्रस्टीच्या ताब्यात दिली। आज त्याच्यावर 700 कोटीचं त्याच्यावर स्मारक होत आहे। लंडन येथील बाबासाहेबांचं घर, ते घर आम्ही घेण्यासाठी, त्यांना विकत घेण्यासाठी भाग पडलं। दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं ज्या ठिकाणी महानिर्वाण झालं त्या अलीपूर 26 अलीपूर रोडमधलं घर, तिथं सुद्धा जगातील जागतिक कीर्तीचं त्या ठिकाणी ग्रंथालय करावं ही भूमिका आठवले साहेबांनी मांडली आणि या सरकारनं 100 कोटीचं वाचनालय घराच्या रूपात त्या ठिकाणी त्या वाचनालयाचं रूपांतर केलं। म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्म झाला लष्कर कॅम्पमध्ये त्याची सुधारणा करण्यासाठी आम्ही या सरकारकडे निधी मागणी केलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करावा ही भूमिका आठवले साहेबांनी मांडलेली आहे। रिपब्लिकन पक्षाची ही मागणी हे सरकार मान्य करील असा मला आशावाद वाटतोय। परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, माननीय रामदासजी आठवले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माननीय राजाभाऊ सरवदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम।
महाराष्ट्राचे सरचिटणीस तसेच महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार राज्यमंत्री माननीय राजेभाऊ सर्वोदय साहेब,
दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी सोलापूर येथे नॉर्थकोट मैदानावर भव्य असा महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महामेळाव्याचं नियोजन यानंतर आजच्या या बैठकीच्या निमित्तानं या तालुक्याचे हनुमंतराव कसबे याला विनंती करतो की आजच्या या बैठकीच्या निमित्तानं त्यांनी प्रास्ताविक त्या ठिकाणी करावं असे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोहोळ तालुका त्या वतीने येत्या 9 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे नॉर्थकोट मैदानावर केंद्रीय मंत्री माननीय आमदार राजाजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भव्याचा मेळावा होणार आहे. त्या मेळाव्याच्या धर्मानुसार आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोहोळ तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या बैठकीचे अध्यक्ष व मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष माननीय विजय क्षीरसागर तसेच या बैठकीला प्रमुखांना उपस्थित मार्गदर्शन करणारे आमचे विभागीय महाराष्ट्र अध्यक्ष तथा केंद्रीय तथा महात्मा विकास महामंडळाचे चेअरमन राजाभाऊ सुबोध मोहोळ या ठिकाणी बैठकीला आल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या या प्रस्तावित भाषणामध्ये आज मोहोळ तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक या ठिकाणी आयोजित होता. सदर बैठकीत केंद्रीय मंत्री राजाजी आठवले साहेब यांच्या भव्य असा मेळावा सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला. या संदर्भात जिल्ह्यावर प्रत्येक तालुक्यावर या ठिकाणी बैठकीचं नियोजन सन्माननीय राज्यमंत्री सन्माननीय राजाभाऊ सुबोध यांच्या नेतृत्वाखाली जिल्हावर बैठकीचं आयोजन या ठिकाणी होता. मोहोळ तसा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पहिल्यापासून एक चळवळीचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि या मोहोळ तालुक्यामध्ये काही कारणास्तव एक बैठकीसाठी अपवाद होत्या की मोहोळ तालुक्यामध्ये बैठक होणार नाही, बैठक कॅन्सल करा, बैठक कुठल्या प्रकारे घ्यायची नाही अशा पद्धतीचा फोन आणि त्या ठिकाणी धमकी होता, त्या ठिकाणी अपवाद होते. परंतु सन्माननीय तालुकाध्यक्ष आम्ही त्यांना म्हणतात की कुठल्याही प्रकारचे अपवाद आपण या ठिकाणी बैठक अतिशय जोमाने आणि चांगल्या पद्धतीचं बैठकीचं या ठिकाणी आयोजन करायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी योग्य तालुकाध्यक्ष रमेश कसबे असतील, दत्ता गाडे असतील, नानासाहेब सोनवणे असतील, या ठिकाणी गाजी जगताप असतील, या ठिकाणी शेळके असतील, या ठिकाणी साबळे असतील, राजाराम जगताप असतील, या ठिकाणी सर्वांचा शाही सवय असतील, त्या सर्वांच्या नियोजनातून या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आणि मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे की पक्षामध्ये किती येतील किती जातील परंतु या काम करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मानाचं स्थान प्रत्येक वेळेस या ठिकाणी माननीय राजाभाऊ सुबोध यांनी दिलेला. वास्तविक आता आपण आज सगळ्यापर्यंत मोहोळ तालुक्यामध्ये आपण ज्यांच्याकडे पाहिलं जात होतो, ज्यांना आपण कुठल्याही प्रकारचा त्यांना चळवळीचा गंध नसताना आपण त्या ठिकाणी बोर्डाला चळवळ शिकवली आणि त्या ठिकाणी नेतृत्व आपण त्यांच्या हातामध्ये दिलं. ते नेतृत्व खऱ्या अर्थानं आपण अतिशय पालन कुशल एक चांगल्या पद्धतीने तयार केलं. ज्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुणाला नीट बोलायचं माहित नव्हतं, कुणाला अशा पद्धतीने बोलावं असं माहित नव्हतं, अशाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नेतृत्व दिलं. ते मोहोळ तालुक्याच्या जनतेने सुद्धा तुमचा आदेश मानून त्याच्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं पालन केलं, तुमचा आदेश मानून
तसेच महाराष्ट्राचा धन्यवाद आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भावी मतदार आदरणीय राजभाऊ सरवरे, महाराष्ट्र राज्याचे केडी नवरे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुमारराव वाघमारे, डी.एन. गायकवाड, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सोमनाथ भोसले, हनुमंतराव कर्वे, जिल्ह्याचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पश्चिम महाराष्ट्राचे बाळासाहेब कर्वे, सोलापूरचे युवा नेते रवी वासुदेवरे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायणभाऊ बाजीराव, माजी कृषी समिती संचालक डी.एन. गायकवाड, लक्ष्मण गरदेरे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष वीरेंद्र कांबळे, भोसले साहेब, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष चंद्रकांत कोटेपुडे, तसेच आमचे नुकतीच निवड झालेले आमचे मित्र मातांग समाजाचे रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष पाटोळे साहेब, पुढे बसलेले सर्व तालुका अध्यक्ष, मोहोळ तालुक्याचे सर्व कार्यकर्ते, आजच्या महत्वाच्या बैठकीसंदर्भात सांगायचं झालं तर 18 तारखेला जिल्ह्याचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, कुमारराव वाघमारे, मी स्वतः इथे येऊन राजभवनात काही कामानिमित्त राजभवनवाडीची मीटिंग आटपून तसेच पुढे गेल्यानंतर आम्ही मोहोळची तात्विक बैठक घेतली. त्या बैठकीत आम्ही विठ्ठल शेजागेला बोलवलं होतं, तात्या गाडीलाही बोलवलं होतं, हनुमंत गरजेलाही बोलवलं. आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं बाबा आपल्याला कुणाचं काय मनभेद ठेवायचे नाही, सगळ्यांनी उद्या 9 तारखेला जे मेळावा आहे ती चांगला करायचा आहे. सगळ्यांची चर्चा करत असताना कुठेतरी मला त्या दिवशी आमच्या पालकमंत्री आम्हाला अध्यक्षामध्ये त्याची भूमिका चांगली असावी. आम्ही राजभाऊ यांना सांगितलं राजभाऊच्या आदेशानुसार जिल्ह्यात कुठे एक राहणार नाही किंवा काय नाही, सगळ्यांनी एकत्रित काम करायचे. तात्या काळाला आम्हाला लगेच सांगितलं मला लेखी आदेश पाहिजे. ज्यावेळी लेखी आदेश पाहिजे म्हणल्यानंतर मी जितेंद्र बनसोडे सांगितलं राजभाऊला फोन लावा. राजभाऊ यांना सांगते लेखी आदेश आता आपण कसे यांना द्यायचा, इतर तालुक्याचा युवकचा अध्यक्ष जर आम्हाला आदेश मागतो आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याला उपाध्यक्षांना म्हणत असेल त्याच्या संगती माझी काम करण्याची इच्छा नाही, तरी कुठे तर खटकणारी गोष्ट त्या दिवशी आम्हाला आणवली. पण त्या दिवशी आम्ही जितेंद्रने राजभाऊला फोन लावला, त्याला बोलायला होतं त्याच्यावर, पण तरी आम्ही त्यांना सांगितलं कोण किती आहे कुठे गेले तर त्याच्या पक्षाला काही परिणाम होणार नाही. तुम्ही आठवड साहेबांना राजभाऊचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही राजभाऊ काळे साहेब राहा. तुम्ही सांगतो राजाभाऊ जे काय गेलेले जी गेले बंद पडणार नाही, पण परत आल्यानंतर त्या लोकांचा तुम्हाला विचार करावा लागेल. राजाभाऊ जे आपल्या सोबत आता आहेत या चळवळीमध्ये उद्याचा सगळ्यात मोठा उद्योग तुमचा 9 फेब्रुवारीला होणार आहे. राजाभाऊ जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक येणार आहेत. तुम्ही फक्त महाराज समाजाचे नेते आहेत, तुम्ही बहुजन समाजाचे नेते आहेत, इतर समाजही तुमच्यासोबत आहे. जिल्ह्याचे नेते नसून देशात एक नंबरचा नेता आढळून आहे तर महाराष्ट्रात एक नंबरचा नेता राजभाऊ सरवरे. त्यांनी किती जरी मिटिंग घेतल्या तरी त्याला काय फरक पडणार नाही. लोक त्याला जाणून देतील. आज कुठेतरी माळशिरसमध्ये मिटिंग होती, पण माळशिरसचे तालुका अध्यक्ष आमच्या माळशिरसचे सगळे प्रमुख पदाधिकारी या मिटिंगला आहेत. कुठेतरी जाऊन कुणाचं काहीतरी करायचं तालुक्याची गप्पा मारायच्या त्या तालुक्यात बांधणं लावायची. ही जर परंपरा अशी जर चालत असेल तर यांची कुठेतरी मोड बांधली पाहिजे राजाभाऊ, आणि त्यांच्यावर वेळेत कारवाई झाली पाहिजे. तुम्ही साहेबांना साहेबांना सांगितलं होतं 9 तारखेपर्यंत कुठलाही जिल्हा अध्यक्ष बदलू नका, पण या सगळ्या तालुका अध्यक्षाच्या वतीला राजाभाऊ सांगण्याची वेळ आली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
दिवसाचे आपल्या सर्वांचे आशास्थान माननीय राजाभाऊ सोडे आणि सर्व व्यासपीठ मित्रांनो, आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज एकत्र आल्यानंतर काय होतंय त्याचं शक्ती प्रदर्शन आणि त्याच्या माध्यमातून भाऊंना लोकसभेचं तिकीट, तुझं तिकीटच नाही तर भाऊ लोकसभेत निवडून सर्वाधिक मतं मिळतील याची सोय आपण सर्वांनी घ्यायची आहे. मित्रांनो, आपल्याला काही कुठले पक्ष स्थापन केला गेले आणि काय थोड्या वेळात 15 दिवसातच ते असं झालं. भाऊ काल तुम्हाला सांगणार आरपीआयचं नाव लोक अडथळ्यानंतर आरपीआय दिसते आणि ज्यावेळेस बाहेर जातात आणि सांगतात की ह्या पक्षाला आहे त्या पक्षाला आहे आणि ज्यावेळेस ते जर अडचण येते त्यावेळेस आरपीआयचं नाव घेतात, आरपीआयला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर वेळेत कारवाई करावी एवढं बोलून सांगतो. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष यांच्या वतीने सर्वांच्या सहमतीने सावळ तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्रमुखाच्या सातपुते यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केले. या तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठलजी क्षीरसागर, आपला समाजचे मार्गदर्शक, रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्र राज्याचा डाव्या भाग नामदार राजाभाऊ सर्वसाहेब, सर्व राज्य कार्यकारिणी, पश्चिम महाराष्ट्र जिल्हा कारणीचे सर्व पदाधिकारी, माझे सर्व तालुकाध्यक्ष, आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये नॉर्थकोट मैदान या ठिकाणी जिल्ह्याचा भव्य महामेळावा राजाभाऊंच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेला आहे आणि या महामेळावा आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर राहून यशस्वी करायचा. बाबासाहेबांचे महामेळ मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ साहेब त्या बैठकीला मार्गदर्शन करतात. या बैठकीचे अध्यक्ष क्षीरसागर आणि बैठक निर्णय करण्यासाठी जे सहकार्य केले ते आमचे सहकारी ग्रामपंचायत असते, विचार मंचावर सर्व मान्यवर, सर्व प्रमुख, सर्व तालुक्याचे प्रमुख आणि सर्व या ठिकाणी 9 तारखेला जो महामेळावा यशस्वी तर होणारच आहे त्यात मात्र शंका नाही. कारण का फुले शाहू आंबेडकर चळवळ सोलापूर जिल्हा फुले शाहू आंबेडकर चळवळीची भाग आहे. सोलापूर जिल्हा फुले शाहू चळवळ आंबेडकरांची भाग आहे कारण राजा सरोवरीतला ठाणे भाग आहे. अशी त्यांना सगळ्याला भरपूर नेता या ठिकाणी राजाभाऊ सरोदे. मला सारखा राजा आणि राजासारखे मन का राजा भोज और कहा गंगोत्री, कारण का सूर्यावर बोलणं, सूर्याकडे फुटलं म्हणजे आपल्याकडे फुटलं या ठिकाणी आहे. ज्यांनी 45 वर्ष काळाला चळवळीची राखणदारी केली, प्रपंचाची राखणदारी करून फुले शाहू आंबेडकरांची चळवळीची भाग निर्माण केली, त्या माणसावर एखादं कोण टीका करत असेल तर ती येणं त्याला लावायला या ठिकाणी. कारण टीका करायची कोणावर टीका या ठिकाणी कशासाठी करायची, काय करायचं या ठिकाणी. या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा अनुयायी म्हणतो, बाबासाहेबांचा कायदा म्हणतो आणि बाबासाहेबांच्या विचाराचा जर ते निषेध केला असेल तर मला वाटतं आपण बाबासाहेबांच्या विचाराचं काही नाही. जर खऱ्या अर्थाने एखाद्यावर अन्याय झाला असेल, राजाभाऊ साहेबांकडे एखाद्याबद्दल एखाद्यावर अन्याय झाला असेल, राजाभाऊ साहेबांकडे एकदा आत्मा काय पाहिजे होती, आपण साहेब असं राजाभाऊ साहेबांना आम्हाला केले, आपण साहेबांना निर्णय घेतला असता. परंतु त्यांनी या ठिकाणी 22 वर्ष या तालुक्याचं राज्यसभा सांभाळलं, लोकांचं सोनं होतं तसं राजाभाऊ साहेबांचे आपण या ठिकाणी सोनं झाले. परंतु त्या सोन्याची माहिती सोनं आपल्याला या ठिकाणी आपल्याला बोलण्याच्या ठिकाणी चळवळी बघा सोमनाथ पाणी सोडून हातकडी पासून या ठिकाणी 84 पासून काम करणारा मी या ठिकाणी 32 वर्ष एक नेता म्हणतो राजाभाऊ सरोदेच्या नेतृत्वाखाली. मला ह्याच्या पलीकडे दुसरा नेता जिल्ह्यात माहित नाही, कारण ज्या ठिकाणी चळवळ या ठिकाणी बालाजी एक वेळ जिल्ह्याचा नेता धावून येतो त्याचं नाव आहे राजाभाऊ सरोदे. आणि राजाभाऊ सरोदेचा मोबाईल नंबर 98 या सर्वसामान्य माणसासाठी रात्रीचा मोबाईल केला तरी तो आवाज येतो, हॅलो कोण बोलते सोमनाथ, मी काय ठरवलं या ठिकाणी, हॅलो काय ठरवलं या ठिकाणी, असा खंबीरपणे उभा राहणार
नावाचा नेता या सोलापूर जिल्ह्यात लाभलाय. तुमचं माझं भाग्य या ठिकाणी. पण काय भानगडाचे आवाज आहे या ठिकाणी. चटणी मिळाली, साखर मिळाली, देशी मिळाली आणि ते कुत्रे पिऊन या ठिकाणी माणसावर टीका करते. त्या ठिकाणी बाबून खान या वाणीनं राजा भूषण या ठिकाणी राजावर या ठिकाणी टीका करायचा अधिकार कोणाला नाही. आपल्या भानगडाचे भानगडाचा आवाज आहे या ठिकाणी. चांगल्या निवडणुकीच्या इंसानी गुन्ह्याचा वावरता शिकार आहे. होता होता एवढं वाचत होतं, नाचत होतं, केस मागं घेऊन नाचत होतं. ती नंदी आहे का? आणि तो आज राजावर टीका करतोय. 84 पासून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचे नाव घेतलं. 84 सालापासून आठवले साहेबांचे नाव घेतलं. 84 सालापासून रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतलं. म्हणून साहेब आज सन्मानाने जगलाय, सन्मानाने खातोय, सन्मानाने फिरतोय. बाबासाहेबांच्या विचाराचा आहे. पण त्या आई आणि बायकोचा फरक करता ते आवाज आहे. आणि आवाजाचं या ठिकाणी मोठ्या ठेकायचं काम हा संवाद गोष्टी करणारा मित्र आवाजाचं काम आहे. याचं काम आहे. अधिकाराचा काय आहे तुमच्या पाठीवर खंबीरपणे निम्यारात्रीचा फोन करा. असल्या भानगडाची धारागिरी पुढे चालू देणार नाही. 2 वर्ष मी पण घराच्या बाहेर होतो. कारण मी पण इतका सत्क्रिय माणूस आहे. मी पण इतका जीवावर राहिला माणूस आहे. माझ्या नेत्यावर कोण बोललं, मला कोण बोललं सांगा. पण माझ्या नेत्यावर कोण बोललं, दुकानात गेल्यानंतर आपण कापड घेताना कापड कसा टाकतात दुकानावर भरतो तसा फाटल्याशिवाय सोमनाथ नुसते राहणार नाही मित्र हो. जसं कलिंगडाचं नाही पडलं, तशा कलिंगडाच्या शिकल्या होत्या. तशा शिकले गेल्याशिवाय श्री सोमनाथ नुसते राहणार नाही. कारण माझा स्वाभिमान आहे, माझा सन्मान आहे. ज्याच्या जीवावर आम्ही मोठं झालं, त्याच्या ताकदीवर आम्ही मोठं झालं, त्याच्या ताकदीला कोण आव्हान देत असाल, तर त्या ताकदीला कोण वचन देत असाल, तर चाळीस संस्कृतीचा घोडं करून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. यासाठी पाहिजे आहे. आज माझ्या महसूल तालुक्यात चटणी घेऊन संक्राम घेऊन देशी घेऊन गेला जिल्हा त्याला जिल्हा देशमध्ये गेला या ठिकाणी. अरे मित्र तुम्हाला कळालं पाहिजे हे बंद कशासाठी आहे. बाबासाहेबांनी सांगितलं गुलामाला त्याच्या गुलामाची जाणीव करून द्यावं देते बंद करून देते. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहूला लोकसंगीत अण्णाभाऊ साठे महात्मा फुले अहिल्याबाई होळकर या महापुरुषांना आजच्या मनोपूर्ण बैठकीचे सन्मान्य अध्यक्ष या तालुक्याचे तालुका अध्यक्ष विठ्ठलदादा क्षीरसागर या कार्यक्रमासाठी त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्यमंत्री माननीय आमदार राजाभाऊ सर्वे साहेब, या बैठकीसाठी उपस्थित असलेले युवकांचे आशास्थान रविवार सर्वदे, केडी कांबळे राज्याचे उपाध्यक्ष, त्याच पद्धतीने गायकवाड, लक्ष्मण रजे, कुमार वाघमारे, वासद कसबे, चंद्रकांत कोकेगोडे, राजेराव, जिल्ह्याचे चंद्रकांत वाघमारे, सोमनाथ भोसले, वीरेंद्र कांबळे, त्याच पद्धतीने तालुका जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित आहेत. भोसले, अविनाश मणिकाते, अर्जुन मागाडे, ॲडव्होकेट सिद्धार्थ बनसोडे, खंडू तात्या सातपुते, मारुती वाघमारे, दत्तात्रय क्षीरसागर, अर्जुन गाडे, मार्गदर्शक माननीय आमदार राजाभाऊ सर्वे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महामेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने जिल्हा कार्यकारिणीची दिनांक 6 जानेवारी रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व तालुकाध्यक्षांना लेखी पत्राद्वारे या अक्कलकोटाचे या तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने एवढ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये की जे कार्यकर्त्या माणसाला राजाभाऊसारख्या एका नेत्याला की ज्यानं सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून ते मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने वागणूक दिली अशा नेत्याबद्दल एकाधिकारशाहीचा जो शब्द त्यांनी वापरला, या नालायकाला आपण सर्व कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये देखील लायकी दाखवून दिली पाहिजे. या पद्धतीचं आवाहन आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो. मित्रांनो, राजाभाऊंनी कधी एकाधिकारशाही वापरलेली नाही. म्हणून मित्रांनो, आजपर्यंत राजाभाऊंनी कुठल्याही पद्धतीची एकाधिकारशाही गाजवलेली नाही. सर्वसाधारण कार्यकर्त्याला ज्या ज्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न राजाभाऊंनी केला
कार्यालयाच्या माध्यमातून असो किंवा कर्जरूपी स्वरूपाच्या माध्यमातून असो, त्या ठिकाणी मोठा कार्यकर्ता या ठिकाणी बारका कार्यकर्ता असा कुठलाही भेदभाव न करता राजाभाऊ सरवदे साहेबांनी गेली 40 वर्ष या ठिकाणी सोलापूर येथे केलेला आहे. मित्रांनो, आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नाव आणि खासदार नामदार रामदासजी आठवले साहेबांचं नाव महाराष्ट्रामध्ये खंबीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, असं खंबीर नेतृत्व असताना जे बाळगुळ राजाभाऊवर टीका करते, या बाळगुळांना वेळीच चावल घातली पाहिजे. आणि या ठिकाणी राजाभाऊंना विनंती करतो की येणारा महामेळावा आहे, या महामेळाव्याच्या कंपाऊंडच्या आवारात सुद्धा हे नारायण प्रसाद आपल्याला दिसता कामा आहे, त्याचा बंदोबस्त या पोलिस माध्यमातून राजाभाऊंनी करावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. मित्रांनो, आपल्याला महामेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करायचा आहे. या महामेळाव्याचं नियोजन आपण सर्व तालुक्यातून या ठिकाणी जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील सर्व मतभेद विसरून हा महामेळावा आपल्या अस्तित्वाचा, आपल्या पक्षाच्या अस्तित्वाचा आहे, आपल्या राजाभाऊ सरवदेच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवून आपण येणारा महामेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करावा. आणि मित्रांनो, या महामेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की येणारी जी 2019 लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभेची जी जागा आहे ती जागा सोलापूर मध्ये रिपब्लिकन पार्टीला सोडावी आणि त्याचा उमेदवार म्हणून आपला ठाणे आवाड, आपला नेता, आपला मार्गदर्शक आदरणीय आमदार राजाभाऊ सरवदे साहेब यांची उमेदवारी या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी जाहीर करण्यासाठी आपण सर्वांनी आठवले साहेबांच्याकडे साकडं घालूया. त्या आठवले साहेब मान्य करतील एवढीच अपेक्षा आपण त्याच्याकडून व्यक्त करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. बैठक यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मोल असण्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्न केले, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी मोहोळ तालुक्याच्या वतीने यांची बैठक आयोजित केलेल्या त्या बैठकीचे मार्गदर्शक, तुमचा आमचा सर्वांचा स्वाभिमान, बहुजनांचा राजा राजा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे राज्यमंत्री माननीय राजाभाऊ सरवदे साहेब, त्याप्रमाणे या बैठकीचे सन्माननीय अध्यक्ष विठ्ठल क्षीरसागरजी, बैठकीचे संयोजक हनुमानजी कसरे साहेब, जितेंद्र या मोहोळ तालुक्यामध्ये जी ब्रिटिशांची अवलाद होती, त्या ब्रिटिशांच्या अवलादमधून देखील कार्यकर्ते अक्षरशः ग्रामीण मुक्त झालेले आहेत. मित्रांनो, इथं जे तालुका प्रमुख दिसतात, आज ते एवढं सांगतात आम्ही ग्रामीण मुक्त झालेलो, त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा अधिकार नव्हता, सन्माननीय नेते राजाभाऊ सरवदेंना प्रयत्नाचा अधिकार नव्हता किंवा त्यांना भेटण्याचा अधिकार नव्हता. एवढी हुकूमशाही आहे.
नेत्यांनी घेतलेला आहे. त्या नेत्यावर असे भाषण होते, अशा माणसाला शोधण्यासारखं नाही. तर इथल्या तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या आमच्याला मुंडकीला बळी पडू नका. तुमच्या मागं विठ्ठल क्षीरसागर, तुमच्या मागं ही सोलापूर जिल्हा, सोलापूर तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष माननीय नेते राजाभाऊ सरवदे, रामदासजी आठवलेची ताकद आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही कुठल्याही गोष्टीला न न देता आपण सन्मान्य ज्याच्या सन्मानामुळे आपण आज प्रत्येक तालुक्यामध्ये स्वाभिमानी स्वाभिमान जगण्याची ताकद असेल तर ही ताकद फक्त राजाभाऊ सरवदे लक्षात ठेवा. आज ते नेते आहे म्हणून तुम्ही सन्मानित आहे. आज प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरामध्ये राजाभाऊ सरवदे प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करतात. मित्रहो, राजाभाऊ सरवदेच्या नेतृत्वात त्यांनी शिंदेवर प्रयत्न केला तर आपल्या हातांपुढे आमची विनंती आहे, सोलापूर शहराच्या वतीने विनंती आहे, साहेब वेळीच त्या फुटाला लाभ मारून बाहेर आला आपल्या पक्षातून एक तुम्हाला विनंती करायची आहे. कारण असे भांडवल पक्षामध्ये राहणं चुकीचं आहे. कारण ज्या माणसाला कुठल्याही प्रकारचा गंध नाही, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अनुभव नाही, अशा माणसाला एवढं मोठं केलं. जो माणूस बाबूच्या मुद्द्यामध्ये विलासाची पोहून फुलं जातं, अशा माणसाला तुम्ही जर त्या माणसाला नेतृत्वाचा जो चिंतने उडवत असेल तर त्या माणसाचा त्या ठिकाणी निषेध केला जावा. ही सर्वांना माझी विनंती आहे की आपण इंडिया मोहोळ तालुक्याच्या बैठकीचे अध्यक्ष विठ्ठल क्षीरसागर, प्रमुख मार्गदर्शक महासभांचे आशास्थान राजाभाऊ सरवदे साहेब, विचारपीठावरील कुमारजी वाघमारे, सोमनाथजी भोसले, पी.डी. कांबळे, चंद्रकांतजी वाघमारे, सोमनाथजी पाटोळे, कुमारजी भोसले, अरुण भालेराव, कुमारदादा वाघमारे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत मोठेपुढे, सुरेंद्रजी कांबळे, एन गायकवाड, हेमंत कसबे, लक्ष्मणजी रणदिरे व सर्व तालुक्यातील प्रमुख अर्जुनजी काळे, दत्तात्रय क्षीरसागरजी, रायाजी वाघमारे, संजयजी सातपुते, अर्जुनजी मागाडे, अविनाश मणिखांबे, नरेंद्रजी भोसले, सिद्धार्थजी बनसोडे व उपस्थित सर्व बंधुआनी भगिनींनो, आज या ठिकाणी जो फेब्रुवारी महिन्यातील 9 तारखेला रिपब्लिकन पक्षाचा महामेळावा होणार आहे, त्या निमित्त जी मोहोळ तालुक्याची बैठक बोलवली आहे. माझा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जे लोक काही गेलेत, आता जे आमचे सहकारी सांगितले आरोजी भालेरावांनी, की आपल्यापासून उठून गेल्यानंतर म्हणजे आपल्याला राजाभाऊला सोडून गेल्यानंतर आठवले साहेबांवर काय विचारत असते आणि ते लोकांमध्ये जे गैरसमज निर्माण करतात की आठवले साहेब आमचं ऐकतेच, आमचं हे करते, आम्ही आठवले साहेबांना असं सांगू तसं सांगू, त्या सर्वांनी उपभोगलेला आहे. निदान यांचा तर तरी आदर्श घेतला पाहिजे. जे लोक आता गेले आणि जे म्हणतात ना की राजाभाऊ सरवदे एकादशी 40 वर्षात त्यांना ते दिसली नाही. मी तर तुमच्यापेक्षा सगळ्यात लहान आहे. लहान कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांना सांगतो की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद आपण सोलापूर जिल्हा हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला परत एकदा अस्तित्वात तसंच ठेवण्यासाठी तो असा राहील, मेळावा तर यशस्वी होईलच. पण मी राजाभाऊला एक विनंती करतो की ज्या लोकांनी वक्तव्य सांगितले त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, तो आपण निश्चितपणे केला पाहिजे. प्रत्येक लोक आज कुठेतरी माळशिरसला मीटिंग काय प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्यांनी विनंती करतो की त्यांनी कृपया करून पुन्हा सुद्धा शिंपडोळा प्रयत्न करत आपलं स्वतःही साधून घेतलं पाहिजे की लोकांना नाव ठेवण्या पहिले त्याला आपल्या लोकांनी काय आपण परिस्थिती आपण कुठल्या पक्षाला जर तुम्ही आंबेडकर चळवळीचे एकनिष्ठ असाल तर माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे, जर तुम्ही आंबेडकर चळवळीचे एकनिष्ठ असाल तर तुम्ही आम्हाला नाव ठेवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जर तुम्ही नसाल तर तुम्ही आम्हाला नाव ठेवण्याचा अधिकार नाही. तुम्हाला हा प्रत्येकाने विचार मनात घेतला पाहिजे. आणि येणाऱ्या 9 फेब्रुवारीच्या मेळाव्यात आपण मोहोळ तालुक्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी राहावं आणि जे जनतेला त्रास झालेला आहे किंवा तालुका प्रमुखांना त्या पदाधिकाऱ्यांना त्रास झाला आहे, निश्चितच यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही अशी मी आपल्या सर्व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ग्वाही देतो. त्यांनी आपलं कार्य जोमाने चालू ठेवावं. कुणाच्याही आमिषाला
अभिवादन करून आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्ष उमरसाहेबांचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार या सोलापूर जिल्ह्यामध्ये जो मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी आम्ही गेल्या 8 दिवसापासून वेगवेगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काही मंडळी सोलापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षामध्ये वोट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही आत्मसन्मान बैठक घेत आहे कशाने आत्मसन्मान बैठक घेत आहे या लोकांना स्वतःचा सन्मान नाही आणि ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका बैठका घेऊन 2 मिनिट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत राजाभाऊ सरवदेला 45 वर्षांमध्ये अनेक असे अनुभव आहेत पण राजाभाऊ सरवदेला गोष्टीला गडबडत नाही कोणी काय केले आतापर्यंत किती पक्षातून बाहेर गेले पुन्हा पक्षात आले पुन्हा पक्षातून बाहेर गेले परंतु या 9 गेल्या कार्यक्रमानंतर या सर्वांना व्यक्तीची जागा मिळण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केले पाहिजे राजाभाऊ सुद्धा या लोकांना व्यक्तीची जागा आपल्याला पाहिजे 9 तारखेचा मेळावा या जिल्ह्याचं राजकीय भवितव्य ठरवणारा मेळावा असं माझं मत आहे या जिल्ह्यामध्ये वेगळं समीकरण निर्माण करणारा हा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये राजाभाऊंचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात राजाभाऊंची उंची वाढण्यासाठी हा मेळावा आहे हे मेळावा आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारा मेळावा असं माझं मत आहे आणि मग दक्षिण मोहोळ तालुका असो 11 तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी राजाभाऊच्या काही सूचना असतील त्या सूचनेचं पालन करून जास्तीत जास्त कार्यकर्ते मेळाव्याला आणणं हा आपला सध्या पहिल्यांदा आपलं ध्येय सर्व नेते मंडळींनी सविस्तर बोललेलं आहे शिल्लक काय राहिलेलं नाही तर साहेबांना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून 11 तालुक्यामध्ये तुम्ही आमच्या लायकीपेक्षा तुम्ही आम्हाला जास्त मान दिला आमच्या लायकीपेक्षा तुम्ही जास्त मान दिला हे काय कळला म्हणून ही चेकर होते असं माझं मत ग्राम मंडळाचा अध्यक्ष झाला नाही कधी त्यानं जिल्ह्याचा पश्चिम भागाचा बरोबर ना अशी बातमी होते मग राजाभाऊंना विनंती आहे तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या लायकीवरच मान द्या आमच्या लायकीपेक्षा ज्या तेव्हा मान होतं तेव्हा आम्ही तुला शेवला बरोबर सर्व छोटे होते कार्यकर्ता सेपाला तर मी मला थोडं चुकीचं असू शकतंय परंतु संघटनेमध्ये राजाभाऊ लोकशाहीमध्ये नेत्याचा निर्णय हा सर्वमान्य असला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये काम करत असताना एखादी संघटना वाढत असताना थोडी 10% काय काय असायला पाहिजे असलीच पाहिजे 10% असलंच पाहिजे राजाभाऊंचं मन कसं आहे की आपल्या जिल्ह्याला माहिती आहे तर अधिक गांभीर्यानं पुढच्या काळामध्ये तुम्ही घ्यावं छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि अभिवादन करून आजच्या या महत्वपूर्ण अशा बैठकीत बोलण्यास सुरुवात करतो आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले तुमच्या सगळ्यांचे हृदयस्थ या राज्याचे नामदार आदरणीय भाऊ मंचेगावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तालुक्याचे सर्व अध्यक्ष आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या भावांना बराच काळ ही बैठक चालू आहे येणाऱ्या 9 तारखेच्या मेळाव्याच्या संदर्भात आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त लोक या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे अशा पद्धतीची
करण्याची अपेक्षा आपल्याकडून निश्चितपणे आपला तालुका सोलापूर जवळ आहे, त्यामुळे निश्चितपणे या तालुक्यातून जास्तीत जास्त लोक या तालुक्याला कशा पद्धतीने येतील याचा चांगल्या पद्धतीचा आराखडा विजयसिंह म्हणून तसबीर करू सांगतो, एक चांगल्या पद्धतीचा आपण आराखडा तयार करावा. जे काही कार्यकर्ते आहेत ते सर्वांना विश्वासात घेऊन निश्चितपणे या तालुक्यातील काम करणारी सगळी मंडळी चांगली आहे याचा मला अनुभव आहे. आपण पक्षाचं काम करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचा विचार देखील आपण कुणाविषयी काय बोलतोय याचा देखील आपल्याला भान असतो. अनेकांनी त्याविषयी वाचन केलेले आहे माझ्या व्यक्तीवर, ज्यांना राजेभाऊचे नाव घेतो त्याला लाज वाटत त्याच राजेभाऊ व्यवस्थित अशा पद्धतीचं शरीर धड टाकला. सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या वेळेला आदरणीय साहेब दुसऱ्या वेळेला लोकसभेला उभा राहिले होते, या माणसानं आदरणीय अटल साहेबांचा प्रचार केला की ज्या वेळेला मुंबईची सरबडी त्यांच्या गावी गेली, परंतु आदरणीय भाऊंनी सांगितले की बाबा अशा पद्धतीचं कार्यक्रम करू नका, तो कार्यक्रम आपला अशा पद्धतीचा जो आपण भावनिक प्रयोग केलं नावाला लागण्याचं आपण भाऊ म्हणलं नावाला आला आणि अशा पद्धतीचा शब्द वापरणं आपल्याला शोभत नाही, कारण पुढच्या काळात देखील निश्चितपणे तुमच्या पायाखालची वाळू हादरली आहे. ज्याप्रमाणे मांजर शेवटच्या क्षणाला धडपड करते दरवाजा खिडक्या बंद असल्यानंतर अशा पद्धतीची आपली अवस्था झालेली आहे आणि ही अवस्था आपण स्वतःहून करून घेतलेली आहे. कुठल्याही तालुक्याचा पदाधिकारी असेल त्याला आपण निश्चितपणे चांगली वागणूक दिली नाही, जिल्ह्याचा पदाधिकारी असं निश्चित वागणूक दिली नाही. कुठंतरी जायचं, कुठल्यातरी भागात जायचं, कुणाच्या तरी सोबत बसायचं, काहीतरी कार्यामुख करत बसायचं, अशा पद्धतीचं आपण जिल्ह्याचं काम केलं. परंतु अशा पद्धतीचं नीच काम करत असताना आपल्याला आपल्यावरती बहुत आशीर्वाद होता, म्हणून आम्ही सर्वजण गप्प बसत होतो. याचा अर्थ असा नाही, परंतु भाऊच्या त्या स्वभावाचा फायदा निश्चितपणे तुम्ही घेताय आणि या पुढच्या काळात तुम्हाला समजून चुकेल की आपण कोण आहे काय. कारण ज्या वेळेला प्रश्न आहे, ज्या वेळेला कुठल्याही पद्धतीच्या तालुक्यावरती संकट येईल त्यावेळेला कधीही कुठल्याही पद्धतीचं सहकार्य आपण केलेलं नाही. फक्त मी एकच आपल्याला घटना सांगतो. खंडाळी येथे दुर्दैवाने आपल्या समाजात घटना घडली, गावाचा आणि समाजाचा थोडंफार जबरदस्त अशा पद्धतीचं तणावाचं वातावरण निर्माण झालं. खंडाळीच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम जिल्हाध्यक्षांना त्यांना फोन केला. फोन केल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की तुझ्या गावात शाखा आहे का आणि तुझ्या गावात कशासाठी यायचं, काय यायचं. त्यानंतर दुसरा फोन खंडाळी व्यक्तीने मला केला. माझ्या मित्रांनी अतिशय धीर होता खंडाळीमध्ये गेलो. आमचा अंकुश असेल त्या सर्वांना बरोबर घेऊन गेली 15 दिवस त्या गावात वातावरण समाजात अतिशय वाईट असताना समाजातील आया भीतीची भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु या माणसानं कधीही विचारलं नाही आणि अशा पद्धतीचं समाजावरती संकट आल्यानंतर देखील हा मनुष्य बेफिकीरपणे अशा पद्धतीने धन्यवाद अशा पद्धतीने बोलत असायचा आणि समाजातील कुठल्याही माणसाला या तालुक्यात देखील कधीही नीट अशा पद्धतीचा शब्द वापरला त्याविषयी आपण सर्वांना माहीत असावं. काम करत असताना निश्चितपणे कोणाचं काम राहत नाही. निश्चितपणे या तालुक्यात जास्त कार्य येतील अशा पद्धतीचं आचार्याचं आपल्याला अधिवेशन देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना देखील विनंती करतो आपण आता पुढच्या काळात बोलत नसण्यापेक्षा कुणाचं नाव घेण्यापेक्षा एक येणाऱ्या 9 तारखेला चांगल्या पद्धतीचं या तालुक्यातील आपण टीम तयार करावी. निश्चितपणे या जिल्ह्यातील सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत. जो काही भोगल कारभार या तालुक्यामध्ये काय माणसाच्या वतीनं चालू आहे त्यावर या ठिकाणी प्रकाश करण्याचे
त्यांनी अतिशय सविस्तर असं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मंचावर उपस्थित असलेले तालुकाध्यक्ष व माझ्यासोबत हमेशा काम करणारे आंबेडकर नानासाहेब चौधरी यावेळी कार्यकर्ता मोहन श्री गवळे भिकाजी गवळे पार्वतीचे मामा वडे अंकुरी शेडगे तालुका उपाध्यक्ष व सेनापूरचे आणि सर्व बरेच सर्व देशांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण हॉलमध्ये येऊन बसावं. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. तथागत महाकारुण्य प्रभात होता परमपूज्य बोधिसत्व महामानव बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता क्रांतिवादी ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज लोकशाही रामदास राठे यांच्या विचारांनी सर्वप्रथम आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील नाथ रोड प्रशालेच्या मैदानावर रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर जिल्हास्तरीय महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामेळाव्याच्या नियोजनासाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीचे सन्माननीय अध्यक्ष मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठल क्षीरसागर, या बैठकीला उपस्थित असलेले राज्य कमिटीचे माजी सहकारी गिरी कांबळे, महाराष्ट्र कार्यकारिणीचे कुमार वाघमारे, डी गायकवाड, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत बोकीपुढे, अरुण भालेराव, जिल्ह्याचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सोमनाथ भोसले, जिल्ह्याचे संघटन सचिव चंद्रकांत वाघमारे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष वीरेंद्र कांबळे, रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हनुमंतराव कसबे, रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस लक्ष्मण रंधेरे, रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटोळे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष कुमार भोसले, या बैठकीला उपस्थित असलेले जिल्ह्यातील तालुक्याचे अध्यक्ष अर्जुन गाडे, दत्ता क्षीरसागर, मारुती वाघमारे, गणेश सातपुते, ॲडव्होकेट सिद्धार्थ बनसोडे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांनी सोलापूर जिल्हा आणि शहराच्या वतीने जिल्हास्तरीय महामेळाव्याची तारीख दिली आणि या तारखेनंतर जिल्ह्याची बैठक 6 जानेवारीला आम्ही या ठिकाणी घेतली. जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या बैठकीला, राज्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे, जिल्ह्यातील 11 तालुक्याचे सर्व सन्माननीय अध्यक्ष या बैठकीला होते आणि बैठकीमध्ये आठवले साहेबांनी दिलेल्या तारखेला हा महामेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याची भूमिका, मेळाव्याचा प्रचार, मेळाव्याचं नियोजन हे करण्यासाठी बैठक आयोजित केली. आजपर्यंत जवळजवळ 7-8 तालुके झालेत. आपला हा 8वा तालुका आहे आणि निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे भारतीय दलित काँग्रेसच्या माध्यमातून या तालुक्याने आठवले साहेबांवर असेल, माझ्यावर असेल किंवा पक्षावर असेल जो विश्वास दाखवला आणि
त्या विश्वासावरच खऱ्या अर्थाने ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. बांधवांनो, उद्याच्या मेळाव्यामध्ये 2019 ला येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, त्यासोबतच रिपब्लिकन पक्षाची बांधणी, जो रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रावर संकल्पनेवर आधारित असलेला हा रिपब्लिकन पक्ष आज देशाच्या 31 राज्यामध्ये कार्यरत असताना महाराष्ट्रामध्ये त्याचं संघटन अधिक नेटाने जोमाने व्हावं आणि त्याची संघटन बांधणी या 3 महत्वाच्या मुद्द्यावर, त्यासोबतच या राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवोदित बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळाच्या वतीने ज्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका या महामेळाव्यामध्ये घेण्यात येणार आहे. आणि निश्चितच मला खात्री आहे की महामेळाव्यातून झालेल्या विचार मंथनावर रिपब्लिकन पक्षाची वाटचाल पुढे नेण्यासाठी माझ्यासहित आपण सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जातीतील बांधवांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचं कर्ज असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं कर्ज असेल, संत रोहिदास विकास महामंडळाचं कर्ज असेल किंवा ओबीसी बांधवाचं महामंडळ असेल, त्यांच्या माध्यमातून मिळणारं कर्ज असेल, हे कर्जाचं प्रमाण अत्यंत कमी होतं. बँका सहकार्य करत नव्हत्या आणि ही भूमिका ज्यावेळेस पक्षाच्या निदर्शनास आणली, वेळोवेळी रिपब्लिकन पक्षाने आठवलेसाहेबांच्या नेतृत्वाखाली यासाठी आंदोलन केले. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून आठवले साहेबांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 30 ऑगस्ट 2018 ला माझी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. की चळवळीतील एका कार्यकर्त्याला एका महामंडळाचं अध्यक्षपद मिळतंय, ज्या महामंडळाला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे, ज्या अध्यक्षपदाला, आणि तो आनंदोत्सव साजरा करत असताना 10 सप्टेंबरला मी अध्यक्षपदाची धुरा सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या साक्षीने मुंबई या ठिकाणी बांधवांनो, महामंडळाची रचना, महामंडळाची स्थापना 10 जुलै 1978 ला झाली आणि 1978 ते 2018 या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने 10,50,000 लाभार्थ्यांना 1,000 कोटीचं कर्ज वाटप केलं आणि ते कर्ज वाटप केल्याची नोंद आमच्या महामंडळाच्या कार्यालयामध्ये दिली. मी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की जर 1,000 कोटीचं वाटप जर आपण मागासवर्गीय बांधवांना केलं असेल तर त्या 1,000 कोटीच्या माध्यमातून किती कर्जधारक, किती लाभार्थी आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले, आर्थिकदृष्ट्या स्टेबल झाले, त्यांचे उद्योगधंदे चालू आहेत याची माहिती मला द्या. आणि मग मी 3 जणांची समिती नेमली. राज्यातील सर्व कर्जधारकांची यादी, सर्व कर्जधारकांचे उद्योग चालू आहेत का नाही यासाठी महामंडळाच्या वतीने एका फिल्म बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बांधवांनो, महामंडळाच्या 2 योजना आहेत. एक राज्य शासनाच्या वतीने चालणारी वीज भांडवलाची योजना आहे, सूक्ष्म योजना आहे मायक्रोची, आणि दुसरी केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून म्हणजे NSFDC त्यांच्या माध्यमातून मिळणारं कर्ज असेल किंवा सफाई कामगाराच्या बांधवासाठी मिळणारं NSFDC माध्यमातून हे कर्ज असेल, त्या दोन्ही माध्यमातून कर्ज पुरवठा महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आपण केला. माझ्या एक लक्षात असं आलं की 2004 साली 25,000ची वीज भांडवलाची योजना महामंडळाने चालू केली. 2004 ते 2018 पर्यंत राज्यामध्ये
7 जानेवारीपासून या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये मी तो ठराव मंजूर करून घेतला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून त्याचा GR काढला आणि हे सगळं काढल्यानंतर त्याची सुरुवात 7 जानेवारी ते 25 जानेवारी म्हणजे आज 1 लाख थेट कर्ज प्रकरणाच्या योजनेचा प्रारंभ करण्याचा शेवटचा मी त्यासाठी कार्यालय महाराष्ट्रातील सर्व महात्मा कार्यालय रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण आजचा हा शेवटचा दिवस आहे. राज्यामध्ये काल मितीला जवळजवळ 1 लाखाचे थेट कर्ज प्रकरणांची आकडेवारी 7,300च्या आसपास झाल्याचं मला महामंडळाकडून सांगितलं. सुरुवातीला आम्ही वातावरण ठरवलं होतं की राज्यामध्ये 1,000चं टार्गेट करूया, परंतु आता अर्ज आलेले आहे साधारणतः 7,000. आज येथील 10,000च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. पूर्वी महात्मा फुले महामंडळातील किंवा इतर महामंडळामध्ये एजंट आणि दलालाची जी लाईन लागायची, जे हितसंबंध होते, या योजनेच्या माध्यमातून पाहून हे बंद करण्याचा मी प्रयत्न केला. कारण 7 ते 25 जानेवारी फॉर्म स्वीकारणे, 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत त्या फॉर्माची छाननी करणे, लाभार्थ्याकडून ज्या त्रुटी असतील त्या त्रुटीची पूर्तता करून घेणे, 1 ते 15 फेब्रुवारी पर्यंत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पूर्वी ही समितीचे अध्यक्ष होते, परंतु मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या ऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी अशी विनंती केल्यानंतर तशा पद्धतीचा GR सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढला आणि 15 ते 28 फेब्रुवारी पर्यंत माननीय जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल 1 ते 15 फेब्रुवारीच्या आसपास. त्यानंतर जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांनी त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र असे लाभार्थी असतील किंवा कर्जदारक असतील याची यादी लावली जाईल आणि त्या ठिकाणी जे जिल्ह्याला जे टार्गेट दिलेले जे उद्दिष्ट दिलेले आहेत तेवढे उद्दिष्टाच्या चिठ्ठ्या लॉटरी पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये एजंट लागणार नाही, ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी इतरांकडून पैसे घेऊन केले लागणार नाही. त्यामुळे जो मागेल त्याला कर्ज ही एक भूमिका एक कार्यकर्ता म्हणून ही राज्यामध्ये राबवण्याचा आश्वासन प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील बांधव, नवबौद्ध बांधव आपला आर्थिक स्तर उंचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतील. बांधवांनी सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो की 15 नोव्हेंबरला आपले राष्ट्रीय नेते आणि या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या समवेत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आणि त्यांच्याकडे मी ज्या महत्वाच्या 4 मागण्या होत्या महामंडळाच्या त्या 4 मागण्याचं निवेदन दिलं. माननीय मुख्यमंत्री महोदय ते निवेदन वाचलं आणि ताबडतोब त्याच्यावर रिमार्क मारले की महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत प्रवीण सिंग परदेशी, जे मुख्यमंत्री कार्यालयाचं सचिव होतं, त्यांच्याकडे हे पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब महामंडळाची आपण बैठक घ्या आणि ह्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करा. बांधवांनो, लगेच 8 दिवसांनी प्रवीण सिंग परदेशी बैठक करून महामंडळाच्या सर्व संचालक आणि अध्यक्षाची आणि सर्व अधिकारी आणि त्याच्यामध्ये मी 1 लाखाचा थेट कर्ज योजना मंजूर करून घेतली. माझी दुसरी मागणी होती की बँका आपल्याला कर्ज देत नाही, ज्या पद्धतीनं आपण 1 लाखाची थेट योजना करतोय त्याच पद्धतीनं 5 लाख असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल, 20 लाख असेल किंवा 25 लाख असेल, या सुद्धा योजना थेट महामंडळाच्या माध्यमातून द्याव्यात अशा पद्धतीची माझी मागणी. या बाबतीतलं सगळं प्रपोजल तयार करण्याचे आदेश महामंडळाला दिले. उद्या 30 तारखेला महामंडळाची जी संचालक मंडळाची मीटिंग आहे बोर्ड ऑफ डायरेक्टरची, त्या बैठकीमध्ये या दोन्ही योजना मी मंजूर करण्याचा प्रयत्न करतोय. 5 लाखाच्या योजनेमध्ये आम्ही असा निर्णय घेतोय की लाभार्थ्याने कर्जधारकाने जर महामंडळाकडे 5 लाखाचं कर्ज मागणी केली तर ते प्रकरण आम्ही बँकेत पाठवणार, बँकेकडून आम्ही मंजूर करून घेणार आणि त्या 5 लाखाचं 100% व्याज महामंडळ महात्मा फुले विकास महामंडळ भरेल आणि त्यामध्ये 2.5 लाख म्हणजे 50% सबसिडी लाभार्थ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील. हे एक आम्ही त्याच्या
10 लाखामध्ये सुद्धा आम्ही 35 ते 40% सबसिडी देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं कर्ज परतफेडची जी मुदत आम्ही ठेवली 5 लाखासाठी आम्ही 7 वर्ष ठेवतोय, 10 लाखासाठी आम्ही 8 वर्ष ठेवतोय की जेणेकरून व्यवसायही चांगला करावा आणि स्वतःच्या बरोबर समाजाचं सुद्धा हितरक्षण करावं ही भूमिका या माध्यमातून आम्ही घेत आहोत. निश्चितच मला खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये सामाजिक चळवळ केली, राजकीय चळवळ केली, सांस्कृतिक चळवळ केली, शैक्षणिक चळवळ केली, परंतु बाबासाहेबांना त्यांच्या हातून आर्थिक चळवळ करता आली नाही. त्यांना आयुष्य कमी मिळालं आणि ही बाबासाहेबांचं राहिलेले आर्थिक चळवळाचं स्वप्न मी महात्मा फुले मागासवर्गाच्या माध्यमातून माझे नेते रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून ही आर्थिक चळवळ पूर्ण करण्याचा छोटासा हा आम्ही प्रयत्न करतोय. मी बाबासाहेबांची उंची गाठू शकणार नाही, परंतु बाबासाहेबांनी जी विचारधारा दिली, जी विचारधारा आत्मसात करून खऱ्या अर्थानं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांना या योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी आणि त्या माध्यमातून त्यांचा आर्थिक उन्नती करण्यासाठी, त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी हा प्रयत्न करतो. या प्रयत्नाला सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करून आपल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील जे आपले वंचित बांधव आहेत अशा बांधवांना, जे बांधव व्यवसायापासून अलिप्त आहेत अशांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हे कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावं. या बाबतीत जी अडचण येईल ही अडचणी सोडवण्यासाठी आव्हान सोबत आहे. किंवा जरी फोन केला तर त्या माध्यमातून आपली अडचण सोडून कर्ज मंजूर करण्याचा नाही. माझ्यासाठी डायसवर बसलेले जेवढे कार्यकर्ते आहेत किंवा खाली बसलेले प्रमुख कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून हे सर्व कर्ज प्रकरण आपण मंजूर करण्याचा प्रयत्न करावा ही आशा व्यक्त करतोय. आणि बांधवांनो, खरं तर या विषयावर मला बोलायचं नव्हतं. चळवळीमध्ये 45 वर्ष आम्ही काम करतोय. अनेक कार्यकर्ते निर्माण झाले, तयार केले, मोठे केले. हे कशाच्या माध्यमातून? बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही. आणि ही लोकशाही जोपासत असताना कार्यकर्त्याचा अहंभाव असेल, कार्यकर्त्याचा अभ्यास असेल, त्याला कुठं चळवळीमध्ये मान, सन्मान, अपमान या सगळ्या गोष्टी सहन करून ही चळवळी करत आहे. 45 वर्षाच्या आंबेडकरी चळवळीच्या वाटचालीमध्ये आम्ही कशाचीच पर्वा केली नाही. फक्त कार्यकर्ते निर्माण करणे, बाबासाहेबांची विचारधारा स्वभाव नेणे ही भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केली. आजच्या मिटिंगला लोक म्हणतात की या ठिकाणी बाबा तुला अध्यक्ष दिसत नाही. काय झालं आपण त्याला विचारलं निश्चितच त्याचा खुलासा त्यालाच कळेल. परंतु रिपब्लिकन पक्षाने आता डीएन सांगितल्यापेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याला त्याला मागील त्याच्यापेक्षा जास्त देण्यात आले. या सपनामध्ये तुम्हाला अध्यक्ष व्हायचं येणं सुद्धा नव्हतं, वाटत सुद्धा नव्हतं. पक्ष नाही एवढं आणि त्या पक्षामध्ये गद्दारी करणं मित्रांनो ही कशाची नसते. ज्या लोकांना पक्षाच्या आदेशाच्या विरोधात ज्या लोकांनी काम केलं की 2014च्या निवडणुकीमध्ये अशा लोकांना आम्ही पक्षातून काढून टाकलं. आणि त्याचबरोबर कसं होतं, तुम्ही जाऊन जर म्हणत असाल की आठवले गटाचा अध्यक्ष आहे तर ती आता संपला. बैठकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून 11 तालुक्याचे अध्यक्ष यांनी या अध्यक्षाला म्हणजे जे आहेत त्यांना काढून टाका अशा पद्धतीची विनंती माझ्याकडे केली. मी प्रत्येक वेळेस म्हणत होतो आज सुधारेल, उद्या सुधारेल, परवा सुधारेल, परंतु शेवटी मित्रांनो कुत्र्याचं शेपूट कुठं जरी घातलं तर शेप वाकडं ते वाकडं आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे काही आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे किंवा जे काही आदेश होणार आहे ते जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष केडी कांबळे आपल्याला वाचून दाखवतील. मी वाचण्यापेक्षा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे केडी कांबळे ती वाचून दाखवतील आपल्याला काय निर्णय आहे काय नाही. परंतु मी या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला एवढी विनंती करेन की उद्याच्या 9 फेब्रुवारीच्या मेळाव्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांचं नेतृत्व भक्कम आणि बळकट करण्यासाठी आंबेडकरी
25 रोजी जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग शहाजीराव पाटील सभागृह येथे आयोजित केली असून माननीय विठ्ठल सिरसागर तालुका अध्यक्ष मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक होत असून त्या बैठकीमध्ये सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय राजाभाऊ सरोदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आले. दिनांक 6 जानेवारी रोजी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष अशोक सरोदे अनुपस्थित होते. तसेच आज मोहोळ येथे अनुपस्थित आहे. पक्षाचा दिनांक 9 रोजी जिल्ह्याचा महामेळावा नाटोमठ प्रशाला येथे आयोजित केलेला असताना त्यांनी कोणत्याही बैठकीला उपस्थित राहिले नाही. उलट त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये माननीय रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणारा मेळावा व राजाभाऊ सरोदे यांच्या नेतृत्वाखाली होणारा पक्षाचा मेळावा, या मेळावा आपण सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने कुणीही त्या मेळाव्याला न जाता तो मेळावा यशस्वीपणे पार पाडण्याच्या कामी आपण या जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्याच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तो मेळावा यशस्वी होऊ देऊ नये अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून त्यांनी तो सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज या सोलापूर शहर जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये असा ठराव या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे की अशोक सरोदे जिल्हाध्यक्ष यांनी जे कृत्य केलं ते कृत्य पक्षाच्या प्रतिमेला कलंकित करणार असून पक्ष नेतृत्वाला कुठेतरी त्याची जाण व्हावी या उद्देशानं सर्वांच्या मते आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष माननीय अशोक सरोदे यांचा